लेखक अहिल्यादेवी होळकर 31 मे 1725 13 ऑगस्ट 1795 या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताच्या महान आणि आदर्श राज्यकर्त्या होत्या. इतिहासामध्ये त्यांचे नाव एक न्यायप्रिय, कुशल आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या म्हणून आदराने घेतले जाते. आज मे 31 रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे. 1. सुरुवातीचे जीवन आणि लग्न. जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मणकोजी शिंदे होते. विवाह त्या काळातील पद्धतीनुसार वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खांडेराव होळकर यांच्याशी झाला. 2. संकटांचा सामना आणि सत्तेची धुरा. 1754 मध्ये कुम्हेरच्या युद्धात त्यांचे पती खांडेराव यांचा मृत्यू झाला. अहिल्यादेवींनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले आणि राज्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार केले. 1766 मध्ये मल्हारराव आणि त्यानंतर काही काळातच त्यांच्या पुत्राचेही मालेराव निधन झाले. या प्रचंड कौटुंबिक दुःखानंतरही न डगमगता त्यांनी इंदूर, माळवा प्रांताची सत्ता आपल्या हाती घेतली. 3. कुशल प्रशासन आणि न्यायव्यवस्था. अहिल्यादेवींनी इंदूरचा अत्यंत कुशलतेने कारभार केला. त्यांनी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या राज्यात न्यायव्यवस्था अत्यंत चोख आणि निष्पक्षपाती होती. गरीब श्रीमंत असा भेद न करता सर्वांना समान न्याय दिला जाई. त्यांनी कर पद्धती सुलभ केली आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात माळवा प्रांत अत्यंत समृद्ध झाला. 4. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य. जीर्णोद्धार. अहिल्यादेवी होळकर यांना तीर्थक्षेत्रांच्या उद्धारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि अन्नछत्रे बांधली. त्यांची काही प्रमुख कार्ये. काशी विश्वनाथ मंदिर. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी 1780 मध्ये केला. इतर तीर्थक्षेत्रे केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, जगन्नाथपुरी, द्वारका, गया आणि सोमनाथ यांसारख्या अनेक पवित्र ठिकाणी त्यांनी मंदिरे आणि घाटांचे बांधकाम केले. महेश्वर. त्यांनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली. नर्मदा नदीच्या काठावर असलेला महेश्वर घाट त्यांच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तसेच त्यांनी